मिक्सरच्या भांड्यामध्ये कारली टाकून ही अप्रतिम अशी रेसिपी तुम्ही कधी बनवली आहे का? कधीच बनवली नसेल. कारल्याला पाहून नाक मुरडणारे सुद्धा अगदी आवडीने खातील इतकी अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. तर आजचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी ना इथे आपल्याला कारली घ्यायची आहेत. आता ही कारली आपण अगोदर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घेऊयात. बऱ्याच वेळा यावरती फवारणी वगैरे केलेली असते, त्यामुळे कारली अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहेत. सर्व कारली इथे आपण व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहेत. आता लगेच आपण ही कारली यामधून काढून घेऊयात. आता पहा, या कारल्याचं जे टोक असते ना, पुढचं टोक आणि मागचं टोक, ते टोक आपल्याला अशा पद्धतीने काढून टाकायचं आहे. सर्व कारल्यांचे टोक काढून घेतले की आता आपल्याला हे कारलं चिरून घ्यायचं आहे. तर पहा, मधोमध असं आपल्याला हे कारलं चिरून घ्यायचं आहे. याचे 2 भाग बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व कारली कट करून घ्यायची आहेत. इथे सर्व कारली व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहेत. आता ना आपल्याला यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत. तर बरेच जण कारल्याची भाजी वगैरे बनवताना यामधील बिया काढत नाहीत. तुम्हाला जर बिया काढायच्या नसतील तर नाही काढल्या तरीसुद्धा चालेल. तर इथे आपल्याला सर्व कारल्यांमधील बिया काढून घ्यायच्या आहेत. पहा, या ठिकाणी मी या सर्व कारल्यांमधील बिया काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ना हे कारलं या पद्धतीने चिरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे कारली कट करून घ्यायचे आहेत. कारण आपल्याला याला मिक्सरमध्ये घालायचं आहे, त्यामुळे असे छोटे छोटे असे याचे तुकडे करून घेऊयात. तर तुम्हाला तर माहीतच आहे की कारली खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. जसे की कारल्याचे सेवन केल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण आहे ना, ते कंट्रोलमध्ये राहतं. सोबतच डायबेटीसच्या लोकांसाठी सुद्धा कारली खूपच जास्त फायदेशीर आहे. शरीरामधील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी सुद्धा कारली खूप जास्त फायदेशीर आहे. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी सुद्धा कारली खूपच उपयुक्त आहे. पहा, इथे आपण हे सर्व कारली अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहेत. आता ही चिरून घेतलेली कारली आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहेत. सर्व कारले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि आता याला झाकण लावून मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर ही कारले आपल्याला जास्त बारीकही वाटून घ्यायचे नाहीत. जराशी जाडसर अशा स्वरूपामध्ये आपल्याला हे कारलं मिक्सर चालू बंद करत करत वाटून घ्यायचं आहे. एकदम याची पेस्ट अजिबात बनवून घ्यायची नाही. आता सर्व वाटून घेतलेली कारली लगेच आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. पहा, या स्वरूपाचं आपण इथे हे कारलं वाटून घेतलेलं आहे. जाडसर असं कारलं आपल्या इथे वाटलेलं आहे. आता लगेचच आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तेल. अगदी चमचाभर तेल घालायचं. यामध्ये कच्चे शेंगदाणे टाकायचे. आता शेंगदाणे छान खमंग खरपूस असे आपल्याला यावरती परतून घ्यायचे आहेत. मध्यम गॅसवरती शेंगदाणे छान खमंग असे परतून घेऊया. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे, म्हणजे हे शेंगदाणे छान कुरकुरीत खमंग असे यामध्ये तळले जातात. पहा, इथे शेंगदाणे छान असे तळले गेले की लगेच आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे. तर इथे मोठा लसूण आहे, त्यामुळे मी 3 पाकळ्या वापरलेल्या आहेत. सोबतच कढीपत्ता घालायचा आहे. आता याला सुद्धा तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे मध्यम लसूण असेल तर 5-6 पाकळ्या वापरू शकता. हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. हे सुद्धा छान लालसर होईपर्यंत यामध्ये परतवून घेऊया. सर्व जिन्नस छान अगदी खमंग असे परतून घ्यायचे आहेत. छान असं परतवून झालं. आता आपल्याला ना यामध्ये घालायचे आहे जिरे. जिरे सुद्धा छान व्यवस्थित असं यामध्ये परतून घेऊया. सर्व साहित्य छान लालसर होईपर्यंत खमंग असं आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पहा, आपण हे सर्व जिन्नस छान खमंग असं लालसर होईपर्यंत परतवून घेतलेले आहेत. लगेच आपण याला कढईमधून काढून घेऊयात. आता याच कढईमध्ये पहा, थोडंसं तेल खाली शिल्लक आहे. यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचाभर तेल घालायचं आणि आता लगेच यामध्ये वाटून घेतलेली कारली घालायची आहे आणि याला व्यवस्थित असं यामध्ये परतवून घेऊया. कारली यामध्ये छान अशी आपल्याला परतवून घ्यायची आहेत. व्यवस्थित असं याला आपण मिक्स करून घेतलं, परतवून घेतलेलं आहे.
आता लगेच आपल्याला ना यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. मीठ घातल्यामुळं काय होतं, कारली पटकन शिजली जातात. मीठ घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ना आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हे कारले व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यावरती झाकण ठेवूयात आणि कारले शिजवून घेऊया. तर मंडळी, तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. पहा इथे आपण जे सर्व साहित्य परतून घेतलं होतं ते व्यवस्थित थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला सुद्धा जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. पहा जास्त बारीक पण नाही, जरा जाडसर भरडसर अशा स्वरूपाचं आपण इथं याचं सुद्धा वाटण बनवून घेतलेलं आहे. आता कढईवरचं ताट काढून घेऊया आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून पाहूया. वाफेवरती हे कारलं पटकन असं शिजलं जातं. आपण मिक्सरला वाटून घेतल्यामुळे कारलं शिजण्याकरता जास्त वेळ लागत नाही. अधूनमधून आपल्याला यावरचं झाकण काढून कारलं असं परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं पूर्णपणे कारलं शिजवून घ्यायचं आहे. तर 5 ते 6 मिनिटामध्ये हे कारली अगदी व्यवस्थित अशी शिजली जातात. पहा इथे ना कारल्याचा कलर आहे तो चेंज व्हायला लागलेला आहे, म्हणजे समजायचं की कारलं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. अधूनमधून यावरचं झाकण काढून कारलं असं परतवून घ्यायचं आहे. पहा इथे कारलं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता यामध्ये ना थोडंसं तेल टाकूयात आणि लाल मिरची पावडर घालायची आहे किंवा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं तिखटसुद्धा वापरू शकता. काळा मसाला वगैरे वापरला तरी पण चालेल. लाल मिरची पावडर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता लगेचच आपण वाटून घेतलेलं साहित्य यामध्ये घालायचं आहे. वाटण घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्वजणच छान एकजीव असं करून घ्यायचं आहे. तर जे लोक कारली खात नाहीत ना त्यांनी एकदा जरी हा पदार्थ खाल्ला ना तर बघा एकाऐवजी 2 चपात्या नक्कीच जास्तीच्या खातील. इतकं अप्रतिम असं हे कारलं लागतं. पहा आपण हे सर्वजणच छान एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे. 1-2 मिनटं हे कारली छान अशी परतवून घ्यायची आहेत. कारली छान व्यवस्थित असं आपण परतवून घेतलं की आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये 1 चमचा गूळ घालायचा आहे. तर इथे मी गुळाची पावडर यामध्ये घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाची पावडर नाही घातली तरीसुद्धा चालेल, ऑप्शनल आहे. तुम्हाला जरासा गोडसरपणा हवा असेल तर तुम्ही यामध्ये गूळ घालू शकता. या पद्धतीने कारलं बनवलं ना तर बघा अजिबातच कारलं कडू लागत नाही. सोबतच चवीला सुद्धा खूपच भन्नाट लागतं. मस्त अशी ती आपली कारल्याची भाजी किंवा तुम्ही याला कारल्याची चटणीसुद्धा म्हणू शकता. मस्त अशी आपली ही कारल्याची रेसिपी, चटणी किंवा भाजी ते तयार झालेली आहे. जर घरामध्ये कोणी कारले खात नसेल तर त्यांना अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवून द्या. महत्त्वाचं म्हणजे हे कारल्याची चटणी पहा अगदी 2 ते 3 दिवस आरामशीर टिकते, अजिबातच खराब होत नाही. तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा ही कारल्याची चटणी नेऊ शकता. तुम्ही सुद्धा नक्कीच अशी कारल्याची चटणी नक्कीच बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल याची मला 100% खात्री आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या घरगुती भोजन स्टाईल मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मग मंडळी, भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. चला मग, बाय बाय.